बोलणाऱ्यांच्या तोंडाला आहे ना आपण कधीच हात लावू शकत नाही. मी असं का म्हणते ते पुढं सांगतेच. त्याआधी गावाकडून आले होते ना, खूप दिवस झालं होतं झाडांचं पाणी वगैरे काहीच चेंज केलं नव्हतं. म्हणून मग आहे ना झाडांना सगळ्या पाणी दिलं आणि त्यानंतर हे जे 2 झाडं आहे बबू प्लांट आणि मनी प्लांटच्या झाडाचं पाणी चेंज केलं. व्हिडिओ बनवणं हा काही फालतूपणा असेल तर तुम्ही ना बिंदास मला ना अनफॉलो करू शकता. आणि ज्यांना माझे व्हिडिओ बघायची इच्छा नसेल त्यांनी फॉलो तरी का करून ठेवले मला ही गोष्ट कळत नाही. फालतूपणा असेल किंवा काही असेल, जे काय आहे माझ्या नवऱ्याला पटतंय, फॅमिलीला पटते, मग तुमचं का पोट दुखतंय मला हेच कळत नाही आहे. जे काय आहे ना मी माझ्या मेहनतीने करते. मी माझ्या 2 मुलांना हँडल करून या सगळ्या गोष्टी करते. तर मला असं वाटत नाही अजिबात की याच्यात काही फालतूपणा असेल. मी एवढी मेहनत करते, जे काय करते ते माझं घर सांभाळून, फॅमिली सांभाळून या गोष्टी करते. आणि याच्यात जर कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल ना त्यांनी बिनधास्तपणे मला बोलावं. मागं आहे ना 2 लोकांच्या तोंडावर बोलूस तर जे काय आहे ना मी करते, मग मला तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकता ना. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या 2 बोलल्याने मी बंद करेन असं तुम्हाला जर वाटत असेल तर ही अशक्य गोष्ट आहे. कारण जे काय आहे ते मी माझ्या मेहनतीने करते आणि याच्यातून मला 2 रुपये भेटतात. ज्याला असं वाटत असेल ना हे सगळा फालतूपणा आहे त्यांनी मला अनफॉलो केलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. जे माझे प्रयत्न चालू आहे ते मी करणारच आहे. आणि कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या बोलण्यावरून मी या सगळ्या गोष्टी बंद करेन हा तर त्यांचा गैरसमजच आहे. मला कोणाच्या जाण्याने किंवा राहण्याने माझ्या आयुष्यात मला काहीच फरक पडत नाही. कारण जे काय आहे ते माझा नवरा माझ्या सपोर्टला आहे, त्यामुळे मला बाकीच्यांची कोणाची गरज लागणं असं मला तरी वाटत नाही. आणि हे तुम्ही पण समजून घ्या. माझा नवरा मला पोसतोय, तो मला खायला प्यायला माझे हट्ट पुरवतोय, मग तुमच्या का पोटात दुखतंय हेच मला काय कळत नाहीये. याच्यासाठी मी म्हणते की जे मला बोललंय ना त्याच्यापर्यंत हा निरोप नक्कीच पोहोचला असेल. आणि ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून मी काय हे बंद करण असं तर तुम्हाला वाटत असेल तर नाही, मी जास्तच करण पण बंद नाही करणार. जे काय आहे ते माझी फॅमिली माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि मी माझा नवरा ज्या दिवशी म्हणेल ना मला हे